DGP सर त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, तू जरी पडद्यामागे राहण्याचा विचार करत असशील तरी हिरो तूच राहशील आणि तुला हवे तेवढे दिवस घे. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तर नाही बोलणार, कारण ते काम तर तुझं आहे. सो आम्ही आहोत तुझ्यासोबत. तुला हव्या तेवढ्या रजा टाक. काही म्हणणार नाही कोणी. थँक्यू सर, रुद्रांश समाधानाने हसत म्हणाला. ते तिघेही सोबतच बाहेर गेले. पुढे सकाळी अंजूला जाग आली. तिने आळस देत समोर पाहिलं तशी ती ताडकन उभी राहिली. तिने डोळे चोळून एकदा नीट पाहिलं, पण जे तिला दिसत होतं ते खरंच होतं. समोरच्या तुरुंगात मिस्टर कपूर, परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री डोक्याला हात लावून बसले होते. ती गोंधळून गेली. तिने बाजूला बघितलं, पण रुद्रांश तिथे नव्हता. गुड मॉर्निंग मॅडम, तुम्हाला बाहेर बोलवलं आहे, एक हवालदार बाहेरूनच म्हणाला. अंजूने पटकन तिथल्या पाठातलं पाणी घेऊन तिथे कोपऱ्यात तोंड धुतलं. ओला हात तसाच केसांवर फिरवून तिने टॉवेलने तोंड पुसलं. ती मग बाहेर गेली. समोरचा नजारा बघून ती थक्क झाली. शिलाबाई, राज व घरची सगळी मंडळी हसत उभी होती तिथे. राज पळतच आला आणि तिला मिठी मारत म्हणाला, तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना मिळो. आय एम सो 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 प्राऊड ऑफ यू. थोडासा भावूक झाला होता तो. तिने त्याला प्रेमाने कुरवाळलं. आई, शिलाबाईंच्या कडेवर असलेल्या वंशने लगेच हात पसरले. अंजूने पळतच जाऊन त्याला घेतलं. रुद्रांश कुठे आहेत? अंजूने आजूबाजूला बघत विचारलं. आई. वंश. रुद्रांश नाही. वंश तिचं तोंड स्वतःकडे वळवून म्हणाला. तसे सगळेच मोठ्याने हसायला लागले. रुद्रांश तुझे बाबा आहेत राजा. अंजूच्या ओठांवर आलं होतं हे वाक्य, पण ती काहीच न बोलता फक्त हसली. मुकेश सोबत गेला आहे तो. तू आता घरी चल, संध्याकाळी प्रेस मीटिंग आहे, तयार होऊन परत यावं लागेल, दिनेशराव तिला म्हणाले. पण हे सगळं घडलं कसं आणि कधी? अंजूने न राहून विचारलं. ते सगळं मुकेश निवांत सांगेल तुला. चल आता घरी, शिलाबाई म्हणाल्या. सगळेजण निघाले. अंजूने एक पाऊल टाकलं तेच ती म्हणाली, मला पियाकडे जायचं आहे. तिकडे जाऊनच घरी जाणार आहोत आपण. चल, अहिल्याबाई हसत म्हणाल्या. तिने समाधानाचा सुस्कारा सोडला. अंजू दरवाजातून बाहेर आली. बरीच माणसे जमली होती बाहेर, पण आता गुणगान गाण्यासाठी. सगळ्यात मोठा नारा तर रुद्रांशच्या नावाचाच होता. याहून मोठं सुख कोणतंच नव्हतं तिच्यासाठी. तिच्या नवऱ्याची प्रतिमा पुन्हा एकदा पाण्यासारखी स्वच्छ झाली होती. रिपोर्टर्स लगेच गराडा घालू लागले, पण पोलिसांनी त्यांना अडवलं. तिकडूनच एक रिपोर्ट्स ओरडला, मॅडम सॉरी, तुम्ही बरोबर होतात रुद्रांश सरांबद्दल. अंजूने तिकडे बघून समाधानाने स्मित केलं आणि वंशला घेऊन गाडीमध्ये बसली. हॉस्पिटलमध्ये वर जाताना ही अंजूला लोकांच्या नजरेतला बदल जाणवत होता. त्या नजरांमध्ये आता आदर होता, गर्व होता आणि सन्मानही होता. दरवाजातून अंजूने पियाला बघितलं तशी ती जागीच थबकली. सौरभ तिला भरवत होता आणि ईशा बाजूलाच बसली होती. पियाने अंजूकडे पाहिलं आणि हलकीशी हसली, पण अंजूला राहावलंच नाही. पियाची अवस्था बघून तिने तोंडावर हात ठेवला आणि तशीच माघारी वळाली. अहो, तुम्हाला नाही वाटत का, जेव्हापासून रुद्रांश आला आहे ही परत रडकी बनली आहे, अहिल्याबाई दिनेशरावांना म्हणाल्या. ते हसून म्हणाले, आता तो आहे ना तिचे डोळे पुसायला, मग कशाला चान्स सोडेल ही. बाबा, अंजू रडता रडता म्हणाली आणि तिला हसू आलं. मी नाही रडत ना, आई रडकी. वंशने पण चान्स मारून घेतला. ए बदमाश, आईला रडकी बोलणार तू? अंजू त्याच्याकडे बघून डोळे मोठे करत म्हणाली. तो तोंडावर हात ठेवून फिरी हसला. अंजूनेही हसून दिलं. चल आता, नाही तर ती रडेल तिकडे. आधीच तुझ्या नावाचा जप करत आहे उठल्यापासून. बाहेर आलेली ईशा तिचा हात धरत म्हणाली. अंजू तिच्यासोबत आत गेली. पिया खरंच रडत होती. अंजूने तिच्याजवळ बसून तिचे डोळे पुसले आणि अभिमानाने म्हणाली, तुझी मम्मी खूप गर्व करत असेल तुझ्यावर. तू त्यांच्यासारखीच बहादूर निघालीस, तुझ्यासारखीच. पिया हळूच म्हणाली. अंजूचा कंठ दाटून आला परत. ती मान हलवून म्हणाली, नाही, तुझ्या एवढी बहादूर मी नाही. आय एम सो प्राऊड ऑफ यू. नुसतं कौतुक करू नकोस, आता माझी सेवा करायची आहेस तू. पिया नाक ओढत म्हणाली. अंजू खांदे उडवत म्हणाली, काय संबंध, मी कशाला करू सेवा? आता होणारा हक्काचा नवरा आहे तुझ्याकडे, त्याच्याकडून घे हवी तेवढी सेवा करून. अधूनमधून येत जाईन मी डिस्टर्ब करायला. पियाने लाजून सौरभकडे पाहिलं. त्याच्या ओठांवर मिश्किल हसू खेळतच होतं. अंजूने दोघांवरून हात ओवाळले आणि दृष्ट काढत म्हणाली, कोणाची नजर नको लागायला माझ्या दीर भाऊजयाच्या प्रेमाला. तसे सगळेजण हसले. बाकीची मंडळीही पियाला भेटून विचारपूस करत होते. 10 दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं तिला. सौरभ तर आत्ताच बॅग भरून आला होता त्याच्या सासरी, म्हणजे हॉस्पिटलमध्ये. त्याचाही मुक्काम इथेच होणार होता. अंजू मग घरी आली. गेटवरच कितीतरी माणसे हार वगैरे घेऊन जमली होती. अंजू खेदाने हसली. उद्या जर कोणी बोट दाखवलं तर हीच माणसे हातांमध्ये हारांऐवजी पुन्हा दगड घेऊन उभे राहणार होते. समाज तो समाजच. खूप जणांनी पुढे येऊन तिची आणि घरच्यांची माफी मागितली. कितीतरी चिमुरडीही आली होती. कौतुकनी कुतूहलाने बघत होते तिला. अंजूने हसून त्या सगळ्यांना हात मिळवले. हेच सगळे तिला रुद्रांसोबत घडताना पाहायचं होतं. तिच्यापेक्षा जास्त त्याचे गुन्हेगार होते हे लोक. त्याच्या देशभक्तीवर प्रश्न करणारे गुन्हेगारच होते तिच्यासाठी. आज मनसोक्तपणे छान आंघोळ केली तिने.
नंतर जेवण करून घरच्यांसोबत गप्पा रंगल्या, पण तिची नजर सारखी दरवाजाकडे जात होती. आता 1 मिनिटही तिला रुद्रांशिवाय नकोसा झाला होता. तिची केविलवाणी अवस्था बघून बाकीचे सगळेजण ओठातच हसत होते. संध्याकाळी अंजू तिच्या वर्दीत तयार होऊन खाली आली. शिलाबाईंनी ओवाळून तिच्या कपाळावर कुंकू लावलं. याहून मोठं भाग्य कोणत्या आईचं असेल, त्या भाऊ खोत म्हणाल्या. अंजू हसून त्यांच्या पाया पडली. ती मग अहिल्याबाई व दिनेशरावांच्याही पाया पडली. नंतर ती सगळ्यांचा निरोप घेऊन डिपार्टमेंटकडे निघाली. ती गेली नाही तेच रुद्रांश घरी आला. तोही वर्दीत तयार होऊ लागला. सगळेजण डोळे भरून बघत होते त्याच्याकडे. पूर्वी तर तोंडावर हात ठेवून ढसाढसा रडत होती. रुद्रांशने तिला मिठीत घेतलं. त्यालाही अश्रू अनावर झाले. बास बास, माझा मुलगा पुन्हा एकदा चमकण्यासाठी जात आहे. असं रडून पाठवणार आहात का त्याला? दिनेशराव म्हणाले. पण त्यांचाच आवाज कापरा झाला होता. रुद्रांशने त्यांनाही मिठी मारली. अहिल्याबाईंनी त्यालाही ओवाळलं. तो मग पाया पडून DGP सरांकडे जाण्यासाठी निघाला. अंजूने डिपार्टमेंटमध्ये येऊन पाहिलं तर तिथे रुद्रांश नव्हता. तिने त्याच्याबद्दल मुकेशला विचारलं. तसा तो म्हणाला, तो DGP सरांसोबत येणार आहे. अंजूचा चेहरा थोडासा पडला. किती वाट बघायला लागत होती तिला आज. ती मुकेश व बाकीच्या इन्स्पेक्टरसोबत कॉन्फरन्स रूममध्ये आली. तिथे सगळे रिपोर्टर्स खुर्च्यावर बसलेले होते. त्यांनी उठून त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. ते सगळेजण मध्ये 2 खुर्च्या सोडून बसले. अंजूला आता वाट बघवत नव्हती. रुद्रांशला बघण्याची अधीरता वाढतच चालली होती. एखाद्या नव्या नवरीसारखी अवस्था झाली होती तिची आज. तितक्यात समोर पोलिसांची एक तुकडी पुढे येताना दिसली. ते सगळेजण आपापली जागा घेऊन उभे राहिले. दरवाजातून DGP सर आत आले. सगळ्यांनी सॅल्यूट ठोकले. स्टेजवरचे हे सगळेजणही उभे राहिले. अंजूची नजर दरवाजाकडे गेली तशी ती स्तब्ध होऊन गेली. वर्दीमध्ये रुबाबदारपणे चालत येणाऱ्या रुद्रांशला बघून तिच्या काळजाचा ठोका चुकला. डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटत होतं. मनात कितीही साठवलं तरी कमीच. त्या वर्दीतल्या रुद्रांची गोष्टच निराळी होती. पुन्हा एकदा त्याची भुरळ पडत होती तिला. रुद्रांश समोर आला तरी अंजू एकटक त्यालाच बघत होती. DGP सर खाकरले तशी ती भानावर आली. रुद्रांश ओठातच हसला. तिने पटकन समोर पाहिलं. रिपोर्टर्साच्या ओठातलं हसूही तिच्या नजरेतून सुटलं नाही. ती आता ओशाळूनच खाली बसली. तिने एक तिरका कटाक्ष रुद्रांशकडे टाकला. तो DGP सरांसोबत बोलत होता. आता रिपोर्टर्सचे प्रश्न आणि यांची उत्तरे सुरू झाली. आधी मुकेश आणि मग अंजूने घडलेलं सर्व सांगितलं. काही रिपोर्टर्स भावूक होऊन गेले होते. मनात आदर वाढत चालला होता. मध्येच अंजूचा फोन वाजला. तिने सॉरी बोलून तो कट केला. पण स्क्रीनवर सारखा सौरभचा कॉल येत होता. रिसीव्ह इट, DGP सर तिला म्हणाले. तिने कॉल उचलला तशी ती ताडकन उभी राहिली. तिला घाबरलेलं बघून मुकेशने विचारलं, काय झालं मिसेस मोहिते? अंजू गडबडून म्हणाले, सर इमर्जन्सी आहे. माझं तसंही बोलून झालं आहे. तुमची हरकत नसेल तर? हो तुम्ही येऊ शकता, DGP सर म्हणाले. अंजूने एकदा रुद्रांशकडे बघून त्याला दिसेल असा थंब दाखवला आणि लगेच बाहेर पळाली. पियाची तब्येत अचानक बिघडली होती आणि ती सारखी अंजूचं नाव घेत होती. अंजू तिच्या गाडीमध्ये हॉस्पिटलकडे निघाली. DGP सर व मुकेशने हसून रुद्रांशकडे पाहिलं. त्याला अंजूसमोर बोलता येणार नव्हतं, म्हणून त्यांचाच प्लॅन होता तो. आता सगळे रिपोर्टर्स रुद्रांशकडे वळाले. तो दिल्लीत गेल्यापासून मिस्टर कपूरवर कसा संशय आला, तिथून पुढे तो कसा किडनॅप झाला, त्याला कसं टॉर्चर करण्यात आलं, त्याने कोणकोणती कामे केली, नंतर तो अंजूला कसा भेटला आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला ते थोडक्यात सांगितलं. काही महत्त्वाच्या गोष्टी राखून ठेवल्या. सगळा जमा झालेला स्टाफ व समोर बसलेले रिपोर्टर्स रडत होते. एका रिपोर्टरने उठून विचारलं, सर, म्हणताना तुम्हाला मुंबईचा वाघ म्हटलं जात होतं, पण तुम्ही खरंच वाघ निघालात. एवढं सहन सगळं केलं, एवढी ताकद कशी काय आली तुमच्यामध्ये? रुद्रांश हसून म्हणाला, जेव्हा करोडो लोकांचे प्राण जाणार आहेत हे मला समजलं, त्याच वेळेस माझा निर्णय झाला होता. माझी जगण्याची इच्छाशक्ती बळकट झाली होती. मला जगायचं होतं त्यांना वाचवण्यासाठी. सोबत माझ्या घरच्यांचं प्रेमही होतं, जे मला प्रेरणा देत होतं, आणि म्हणूनच मी तग धरून शकलो. आणि वाघाचंच म्हणाल, तो प्रत्येक पोलीस, तो प्रत्येक सैनिक जो लोकांच्या संरक्षणासाठी तत्पर असतो, तो वाघच असतो. सगळ्यांनी होकारार्थी माना हलवल्या. रुद्रांश पुन्हा म्हणाला, पण खरं सांगू, आज ही जी केस सॉल्व्ह झाली आहे ती फक्त मिसेस मोहितेंमुळे. कारण मी या मिशनमध्ये पाऊल टाकलं खरं, पण ते पूर्ण करण्यासाठी माझी गेलेली मेमरी पुन्हा येणं गरजेचं होतं. ड्रगचा असर कमी झाल्यावर आली असती, पण खूप वेळ लागला असता त्या प्रोसेसला, कदाचित वर्षही. लवकर काहीतरी करण्याची गरज होती आणि ते केलं गेलं. त्यासाठी मिसेस मोहितेंनी त्यांचा जीव धोक्यात घातला. त्या सक्सेसफुलही झाल्या. बँगलोरला असतानाच मला सगळं आठवलं होतं. फक्त योग्य वेळी हातोडा मारण्याची वाट बघत होतो मी. त्यांनी जर ते प्रयत्न केले नसते तर कदाचित मिस्टर कपूर पकडले गेले असते, पण संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री अंधारातच राहिले असते. सो या मिशनच्या सक्सेसफुल होण्यामागे मिसेस मोहितेंचाही मोलाचा वाटा आहे. त्याच्या बोलण्यात तिच्या प्रती खचून भरलेला अभिमान डोकावत होता. काय मिसेस मोहिते लावून धरलं आहे सर? आमच्यासमोर तुम्ही त्यांना माझी बायको म्हणू शकता. यात लाजण्यासारखं काय आहे?
एक रिपोर्टर म्हणाली. तसा तिथे हशा पिकला. रुद्रांशी मान हलवत हसला आणि मग तिच्याकडे बघत म्हणाला, येस, माझ्या बायकोमुळेच ही केस सुटली. तिच्या मनात असलेल्या माझ्यावरच्या अतूट प्रेमाने मला पुन्हा तुमच्यामध्ये आणलं. सगळेजण होकारार्थी माना हलवून हसू लागले. किती प्रेम करता तिच्यावर? एका रिपोर्टरने चान्स घेत विचारलं. जेवढं माझ्या वर्दीवर करतो, रुद्रांश त्याच्याकडे बघत म्हणाला. तेच दुसरा रिपोर्टर म्हणाला. पण त्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाल्या की तुमचं त्याच्यापेक्षाही तुमच्या वर्दीवरच जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच तुम्ही त्यांना सोडून मिशनवर गेले. आता एका नवऱ्याला त्याच्या बायकोपेक्षा जास्त कोण ओळखणार? रुद्रांश भुवया उंचावत म्हणाला. त्या रिपोर्टरला त्याचं उत्तर मिळून गेलं. आणि हे शेवटचं उत्तर पेपरमध्ये छापून आणू नका, नाहीतर या वाघाचं घरी दुसरंच मिशन सुरू व्हायचं. त्यांची वाघीण त्यांची वर्दी ठेवायचीच नाही, DGP सर मध्येच म्हणाले. सर? सगळे हसू लागले. रुद्रांश हलकसं लाजत म्हणाला, तिथे पुन्हा एकदा. आणि सर, विकासला कधी पकडणार? एका रिपोर्टरने विचारलं. शोध मोहीम सुरू आहे, तोही लवकरच पकडला जाईल, DGP सर म्हणाले. प्रेस मीटिंग आवरल्यानंतर DGP सर त्या दोघांसोबत बोलत थांबले आणि निघून गेले. मुकेश रुद्रांशला म्हणाला, तिला जेव्हा समजेल तुझी मेमरी आधीच आली होती, तेव्हा तुझी काही खैर नाही. सिरियसली, 1-2 फटके तर बसणारच. त्यात रडून रडून जो पूर आणेल तो वेगळाच. रुद्रांशी टेन्शनमध्ये येत म्हणाला, 3 वर्षे नव्हती रे ती तशी. खूप गंभीर मनाची बनली होती. मुकेश म्हणाला, लग्नाआधी तरी कुठे होती तशी? रुद्रांश हसत म्हणाला, तू केलेल्या प्रेमाचे साईड इफेक्ट्स समज. मीही घरी तेच सहन करतो, मुकेश हळूच म्हणाला. दोघेही मोठ्याने हसले. बस जा तू पटकन तिकडे, मी येतो तिला घेऊन, मुकेश त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. रुद्रांशने हसून मान हलवली आणि लगेच त्यांच्या नेहमीच्या रिसॉर्टकडे निघून गेला. आजची संध्याकाळ तो फक्त त्याच्या बायकोला देणार होता, त्याच्या मिसेस मोहितेला, त्याच्या वाघिणीला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.